नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अधुरी बाते या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण शेअर करतो अशा काही गोष्टी ज्या अनेकदा मनातच राहतात, अधुरी स्वप्ने आणि आपल्या आयुष्यातले खरे अनुभव. मी आहे तुमचा होस्ट श्रेयस सुनील हळे आणि आज मी तुमच्यासोबत या आठवड्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही अशा मनाला भिडणाऱ्या अशा गोष्टी आणि संवाद. तर चला, आज आपण भेट घेत आहोत एक कलाकार, श्री सचिनजी गोविलकर, आणि त्यांच्यासोबत आपण काही अभिनय रिलेटेड अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा गप्पा मारणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नमस्कार सर. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन देऊ गोविलकर, विरार येथे राहतो. तर सर्वात प्रथम आधी मी श्रेयस हाळे यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या तळागाळातल्या कलाकाराला या ठिकाणी पॉडकास्टसाठी संधी दिली आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, म्हणून मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तर चला, तर आपण आज ही जी अधुरी गोष्ट आहे आपली ती आज पूर्ण करणार आहोत. तर सर, माझा तुम्हाला सर्वात प्रथम आणि पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही अभिनयाची सुरुवात कशी केली? आता अभिनयाची सुरुवात केली म्हणजे अभिनय हा मुळात माणसाच्या अंगात जन्मजात म्हणजे ते रुजलेला असतो. तो प्रत्येकाच्या म्हणजे तुझ्या अंगात, माझ्या अंगात, सगळ्यांच्या अंगात रुजलेला असतो. पण अभिनयाची सुरुवात म्हणजे अभिनय करण्याची जी संधी मला स्टेजवर मिळाली ती मी आर्यन हायस्कूल गिरगाव या ठिकाणी शाळेत होतो. त्या ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये मला 1-2 वेळा कार्यक्रमामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मग जसं आता प्रत्येकाचंच असतं, म्हणजे आता सपोज तुम्ही तुमची अभिनयाची सुरुवात केली, जो तुमचा तेव्हापासूनचा जो आतापर्यंतचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे अडथळे आले असतील, बरेचसे अपडाऊन्स आले असतील. मग ते काय होते, जरा आमच्यासोबत शेअर कराल का? अडथळे म्हणण्यापेक्षा की आपण व्यावसायिक कलाकार नसल्यामुळे आपण हौशी रंगमंचावरती काम करणारे कलाकार आहोत. तर अडथळे असे म्हणण्यापेक्षा की आम्हाला संधी खूप कमी वेळा मिळाली. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादा कार्यक्रम सादर करतो तो आमच्याच पैशातून म्हणजे आमच्याच आर्थिक नियोजनातून किंवा आमच्याच मेहनतीतून आम्हाला तो करावा लागायचा. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम एखाद्या गाव पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर आपण केले सार्वजनिक ठिकाणी. तर असे अडथळे म्हणण्यापेक्षा की काही अडथळे आले नाहीत, फक्त आर्थिक नियोजनाचे ताळमेळ बसून आम्हाला ते कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करावे लागले. अच्छा. नाही, हे खूप छान असं म्हणजे एक विचार आहे आणि आवडला सुद्धा. आता सपोज तुम्ही एखादा एक रोल घेतला, म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करणार तर त्याचा एखादा एक रोल असेल, म्हणजे पर्टिक्युलर रोल असतो. तर त्या रोलची म्हणजे किंवा त्या बोलतात ना, त्याची तुम्ही सुरुवात कशी करता, म्हणजे किंवा त्याची तयारी कशी करता? आता एखादा रोल आपल्याला जर तो प्रेझेंट करायचा असेल लोकांसमोर, तर त्या रोल विषयी अगोदर आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो. म्हणजे लेखकाने त्याच्या स्क्रिप्टमध्ये ती भूमिका कशा प्रकारे मांडलेली आहे, त्या भूमिकेचं इतर कॅरेक्टरशी काय नातं आहे किंवा ती भूमिका कशा पद्धतीने लेखकाला लोकांसमोर सादर करण्याची लेखकाची कल्पना आहे, त्या अनुषंगाने तिला ते वाचताना आपल्याला आत्मसात करावं लागतं. म्हणजे इंटू ब्रॅकेट त्याला काय म्हणायचं आहे किंवा त्याच्या भूमिकेतील म्हणजे त्याने जे भूमिकेच्या विषयी मांडलेल्या वाक्यातून त्याला काय म्हणायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यानंतर आपल्याला ती भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कशा पद्धतीने बिंबवता येईल. मग ती भूमिका छोटी असो किंवा मोठी असो, तर ती भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कशा पद्धतीने बिंबवता येईल ह्या पण गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. कारण ती पुस्तकावर लिहिलेली भूमिका म्हणजे एका पेजवर लिहिलेली भूमिका ही मृत अवस्थेत असते. तर तिला आपल्याला या दिग्दर्शकाच्या साह्यातून आपल्याला ती वास्तविक स्टेजवरती जिवंत करावी लागते. आणि ती जिवंत तेव्हाच होते की ती जेव्हा प्रेक्षकांच्या मनामध्ये पोहोचते. हा. आता सपोज जसं तुम्ही म्हटलात की जे तुम्ही लिहिता त्याला ते ऍक्ट मधून आपल्याला ते दिसला पाहिजे. एक्झॅक्ट. मग ते जे दिसतं, म्हणजे जे त्याची तुम्ही सर्व तयारी करता, जे काय सर्व हे करता, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल की म्हणजे जे ऍक्ट करताना आपण आता सपोज तुमचे रिहर्सल असणार
ते तुम्ही बॅक स्टेज मध्ये ते तुम्ही सगळं ऍक्ट करता. मग ते स्टेजवरती ऍक्ट करताना आणि इकडून इकडे ऍक्ट करताना ते तुमचा फरक आणि तुम्हाला कोणता बदल तिकडे जाणवतो? नक्कीच नक्कीच. रिहर्सल मध्ये आपल्याला आपण रिहर्सल यासाठी करतो की आपल्याला आपल्या चुका त्याच्यातून शोधून त्याच्यावरती आपल्याला वर्क करून एक्झॅक्ट फायनली आपल्याला रंगमंचावरती प्रेझेंट करण्याच्या गोष्टी आपण दाखवतो. आणि रंगमंचावर प्रेझेंट करण्यासाठी जे प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं ते त्या रिहर्सलच्या माध्यमातून होतं. आणि नाटक किंवा एकांकिका ह्याला प्रयोग ह्यासाठीच म्हणतात की रंगमंचावर जेव्हा आपण एखादा कार्यक्रम सादर करतो किंवा एखादं नाटक सादर करतो तर त्यावेळेला ज्या गोष्टी त्याच्यामधनं अनेक बदल घडत जातात किंवा त्या एका नव्या नव्या प्रयोगातून आपल्याला कलाकृतीच्या प्रयोगातून आपल्याला नवीन नवीन ज्या कल्पना येतात किंवा शिकायला मिळतं म्हणून त्या नाटकाला प्रयोग असं म्हणतात. आणि त्याच्यातून रिहर्सल आणि जी स्टेजवरची आपण जी कलाकृती सादर करतो त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे, म्हणजे खूप भिन्नता आहे. पण रिहर्सलमुळेच तो प्रयोग आपला यशस्वी होऊ शकतो. म्हणून रिहर्सल ह्या माध्यमाला माझं खूप महत्व आहे आणि त्याच्यासाठी मी रिहर्सलला जास्त प्राधान्य देतो की त्याच्यात मध्ये काम करून आपल्याला आपलं नाटक किंवा आपली कलाकृती चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कशी सादर करता येईल हे आपल्याला त्या रिहर्सल मधून करायला मिळतं. हा, ते हे पण म्हणजे खूप परफेक्ट आहे. कारण आपण एक म्हण सुद्धा ऐकले असेल, प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. अगदी बरोबर. हो. तर आता तुम्ही एक कलाकार आहात, तर तुम्ही बरेचसे रोल सुद्धा केले असतील. नक्कीच. तर आतापर्यंत म्हणजे जो तुमचा प्रवास होता ते आतापर्यंत तुम्हाला आवडलेला किंवा असं बोलतात ना की मला हे कॅरेक्टर केल्यामुळे मला म्हणजे हा आवडता कॅरेक्टर कोणता त्याच्यामधला? आता तसं मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आर्यन हायस्कूल येथे मला जी संधी मिळाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला शाळेत असताना, तेव्हा तर पहिला रोल मी केला होता त्याच्यामध्ये एका कावळ्याची भूमिका होती जी फक्त मूक भूमिका होती. फक्त कॉस्ट्युम घालून आपल्याला अभिनय सादर करायचा होता. दुसरी भूमिका मला साने गुरुजींची मिळाली होती, साने गुरुजींची. तेव्हा थोडेफार डायलॉग होते, पण त्यावेळेला अभिनय हा कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करावा एवढं ज्ञान नसल्यामुळे अशा अनेक भूमिका नंतर वाटायला छोट्या मोठ्या येत गेल्या. म्हणजे सामाजिक पातळीवर जेव्हा आम्ही कार्यक्रम करत होतो त्यावेळी निमित्ताने. पण त्यातल्या त्यात एक भूमिका जी आम्ही हौशी रंगमंचावरती 3 मे 2005 ला एक नाटक केलं होतं, मणिमंगळसूत्र म्हणून. आमच्या गावी जे सत्यनारायणाची पूजा असते त्याच्यामध्ये बाबुल ची एक भूमिका होती, जे सागर पालोकर लिखित आणि गंगेश जाधव दिग्दर्शित असं एक नाटक होतं, मणिमंगळसूत्र. त्याच्यामध्ये बाबुल नावाचं जे कॅरेक्टर होतं ती भूमिका मी म्हणजे असं लोक म्हणाले की ती मी जिवंत केली होती. म्हणजे प्रेक्षकांची दाद मला त्या भूमिकेला भरपूर मिळाली होती आणि त्या भूमिकेमुळे आमच्या पंचक्रोशीत मी म्हणजे माझ्या नावाने म्हणजे सचिन गोविलकर या नावाने ओळखला जाऊ लागलो. तर ती भूमिका आहे बाबुलची. मणिमंगळसूत्रामधला जो बाबुल नावाचा कॅरेक्टर आहे ती भूमिका, त्या भूमिकेने मला एक वेगळी ओळख दिली. ओके. जसं तुम्ही आता म्हणताय की ते तुम्हाला एक म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला एक नाव दिलं गेलं, म्हणजे सचिनजी गोविलकर म्हणून तुम्ही ओळखले जाऊ लागलात. तर म्हणजे ते थोडक्यात बघायला गेलं तर जे फर्स्ट स्टेज पासून ते लास्ट स्टेज पर्यंत तुमचा एक अपग्रेड झाला. नक्कीच. तर मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारेन की जसं एखादा माणूस जर कुठच्या कलेला सुरुवात करतोय किंवा कुठच्या फील्डला सुरुवात करतोय तर तो म्हणजे त्याच्यामध्ये परफेक्ट नसतो, तर तो थोड्या काळानंतर परफेक्ट होतो. तर मग तुम्ही मला अशा काही गोष्टी सांगा ज्याच्यामुळे की किंवा असे काही की पॉइंट सांगा ज्याच्यामुळे कलाकार हा हळूहळू अपग्रेड होतो किंवा तुम्ही कसे झालात अपग्रेड असं? कलाकार अपग्रेड होण्यामागचं जे म्हणजे जे सूत्र आहे, म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला की अपग्रेड कलाकार हा असतीच होतो. आणि त्याच्या मागचं एक जे सूत्र आहे, विजन आहे, तर ते असं आहे की एक तर मुळात ती कला ही स्वतःच्या थोडी अंगात जन्मजात उपजत असावी लागते. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर आता अभिनय किंवा डिरेक्शन किंवा लेखन असे जे कलेचे ह्या रंगभूमिकाच्या माध्यमातले जे विविध प्रकार आहेत, तर ते करत असताना आपल्याला एखाद्या कलाकाराकडून म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकाराकडून काय शिकायला मिळेल किंवा कसं शिकायला मिळेल ह्याचा जो आपण
म्हणजे वेध घेणं असतं म्हणजे त्या गोष्टीचा, की बाबा ह्या कलाकाराकडून मला हे शिकायला मिळतंय, ह्या लेखकाकडून मला ते शिकायला मिळतंय, त्या दिग्दर्शकाकडून मला ते शिकायला मिळतंय. तर ह्या गोष्टीचा वारंवार शिकण्याची जी जी इच्छा आहे ती त्या कलाकारामध्ये असणं गरजेचं आहे अभिनयाबरोबर. तर आणि आपल्या चुका म्हणजे आपण केलेल्या चुका ह्या आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे कशा सुधारता येतील ह्या गोष्टीचा त्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने कलाकार हळूहळू हळूहळू अपग्रेड होत जातो. दुसरी गोष्ट की प्रत्येक भूमिका ही नव्याने करता आली पाहिजे, की बाबा मी कलाकार आहे, मला काहीतरी येतंय म्हणून मी आता ती पण भूमिका करीन, मी ही पण भूमिका करीन. तर असं नसतं, की प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा बाज असतो, प्रत्येक भूमिकेची एक वेगळा आयाम असतो त्या भूमिकेला मिळालेला, लेखकाने लिहिलेला किंवा एखाद्या कल्पनेतून उतरलेला. तर त्या भूमिकेला त्या वेगळ्या पद्धतीने सामोरं जाण्याची किंवा न्याय देण्याची ही एक आपल्याकडे एक तंत्र किंवा युक्ती किंवा काय म्हणतात त्याला, जी आपल्याकडे असणारा जो इंटेन्शन आहे त्या भूमिकेबद्दलचं, ते त्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आपल्याला त्याच्यावरती मेहनत घेणं गरजेचं असतं. हो. जसं आता तुम्ही म्हटलात, की म्हणजे एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या फील्डमध्ये अपग्रेड व्हायला ती जी बोलतात ना, की इंटरेस्ट पाहिजे असतो. जर इंटरेस्टच नसेल तर एखादा कलाकार अपग्रेड होऊच नाही शकत. बरोबर. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा असेल, की आता तुम्ही म्हणजे अभिनय तुमचा जेव्हा चालू केला, त्या टायमिंग पासून आतापर्यंत तुम्हाला जास्ती सपोर्ट हा कुणाचा होता? किंवा म्हणजे असं म्हणता येईल, की तुम्हाला सपोर्ट कुणी केला? अभिनय आपण चालू केला हा आपल्या सामाजिक पातळीवरती आपण अभिनय केला, म्हणजे हौशी रंगमंचावरती म्हणा किंवा अशा काही ठिकाणी आपले कार्यक्रम असतात त्या ठिकाणी असा अभिनय केला. मग त्यात सगळ्यात पाठिंबा हा आपल्या घरच्या लोकांचा असतो. आपली घरची जी माणसं असतात अगदी ती बरोबर. आपल्याला, म्हणजे आई आहे, माझी मिसेस आहे, माझी मुलं आहेत, तर त्यांचा पाठिंबा आपल्याला असणं गरजेचं असतं. तरच आपण एखादा कार्यक्रम पुढे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याच्यात सहभागी होऊन आपण ते कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करू शकतो असं. ते तर खरं आहे, की म्हणजे कुठचीही फील्ड असो किंवा कुठचाही स्टार्टअप असो, मेन जर आपलं घरातल्यांचा जर पाठिंबा असेल, तर ती गोष्ट सक्सेसफुल होणार हे नक्कीच. नक्कीच. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सचिनजी गोविलकर, ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा सुद्धा मारल्यात. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, की सचिनजी गोविलकरनी मृगजळ म्हणून एक बुक लिहिलाय. तर तुम्ही त्या बुकबद्दल काय सांगाल, की म्हणजे याचा एक ओव्हरव्ह्यू थोडक्यात तुम्ही काय द्याल? खरं तर मृगजळचं पुस्तक माझ्याकडे या ठिकाणी आहे, तर ते मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू हो, इच्छितो. हो. नक्की दाखवा. तर हे मृगजळचं जे पुस्तक आहे ते मी 2017-18ला एक नाटक ह्या निमित्ताने लिहिलं होतं. अ, तर माझा छोटासा अपघात झाला होता, की ज्या अपघातामुळे मला काही महिने, काही दिवस बाहेर माझ्या नाट्यक्षेत्रात किंवा मला काही करता येत नव्हतं. तर मग घरी बसून मी हा नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि तो तो प्रयोग आमचा 2018ला आमच्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्त रत्नागिरी येथे सादर झाला होता. तर हे पुस्तक आहे जे आपण लिहिलेलं आहे ते आपल्या आयडियल बुक डेपो दादर आणि मॅजेस्टिक बुक डेपो गिरगाव या ठिकाणी ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर आपण ते वाचून म्हणजे वाचण्यासाठी तिकडून घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक सचिनजी गोविलकर, ज्यांनी आपल्यासोबत एक त्यांचं जे मृगजल म्हणून जे बुक आहे, ते आपल्यासोबत एक त्याचा छोटासा ओव्हरव्ह्यू आपल्यासोबत शेअर केलाय. तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं जे पर्चेस लिंक आहे किंवा त्याचं पर्चेस शॉप आहे, ते मी तुम्हाला तिकडे ॲड करून देईन. तर मी नक्की सांगेन, की तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा. आणि आपल्याला आहे शेवटचा प्रश्न, की तुमची अशी म्हणजे कुठच्या ऍक्टर सोबत काम करायची इच्छा आहे, की म्हणजे तुम्हाला ह्या ऍक्टर सोबत काम करायचं आहे फ्युचरमध्ये? आता आम्ही तर तळागाळातले कलाकार आहोत. आम्हाला अशा मोठ्या ॲक्टर बरोबर संधी खूप कमी मिळू शकते, असं आहे. पण तरीही जर काम करायचं म्हटलंच, तर मराठी इंडस्ट्रीतला कुठलाही कलाकार त्याच्याबरोबर मी काम करायला मला आवडेल. असं. मराठी इंडस्ट्रीमधला कुठलाही कलाकार. वा, छान. तर आज आपण सचिनजी गोविलकर जे एक
छान असे कलाकार आहेत, त्यांच्याशी आपण भेट घेतली. खूप छान असा संवाद झाला त्यांच्याशी, खूप साऱ्या गप्पा सुद्धा मारल्या. आणि खरंच खूप थँक्यू की तुमच्यासोबत आज हे पॉडकास्ट शूट करायचं तुम्ही आम्हाला एक छोटीशी संधी दिलीत. तर खूप खूप मनापासून थँक्यू. आणि मित्रांनो, आपण नेक्स्ट पॉडकास्ट सुद्धा शूट करणार आहोत. ह्या आठवड्यात आपण बऱ्याचशा पॉडकास्ट शूट करणार आहोत. तर आपण तुमच्यासोबत बऱ्याचशा पॉडकास्ट शूट करू, बरेचसे संवाद शेअर करू आणि बऱ्याचशा कलाकार किंवा जे कोण असतील त्यांच्यासोबत आपण जे काही बोलू ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. फक्त त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू.